न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि माझ्यासोबत राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण आहेत आणि त्या अनेक प्रकरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी अगोदर देखील महिलांचे जे न्याय आहे ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे। मात्र आज त्या धक्कादायक खुलासा करणार आहेत। माझ्यासोबत ताई आहेत। काय सांगाल, कुठल्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये तुम्ही आज खुलासा करणार आहात आणि एकंदरीतच तुम्ही रुपाली चाकणकर यांच्या संदर्भाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या संदर्भात देखील काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, काय तुमचे आरोप आहे? मी ॲडव्होकेट संगीता चव्हाण, महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना, जिल्हा संघटक, बीड। आज माझ्याकडे 2-3 दिवसापूर्वी एक तक्रार आली होती। ती गडचिरोलीची होती। गडचिरोली वन विभागामध्ये प्राची काळे नावाची वनरक्षक महिला आहे। तिच्यावर तिच्याच विभागातील काही पुरुष अधिकारी आणि काही महिला अधिकारी अन्याय अत्याचार करण्याच्या घटना आणि याची तक्रार त्या प्राची काळेने वारंवार खालपासून ते वरपर्यंत दिलेली आहे। अगदी त्या हॉपपासून त्या IG पर्यंत, पोलीस अधीक्षकापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, जिल्हाधिकारीपासून तर पोलीस SP पर्यंत आणि पोलीस SP पर्यंत, वनमंत्र्यापर्यंत आणि संबंधित गृहमंत्री यांच्याकडे खाता आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली असताना सुद्धा तिला कुठेही न्याय मिळाला नाही। तिने प्रत्येकाची दारं ठोठावली तरी तिला न्याय मिळालेला नाही। शेवटी एकच आशा असते माणसाला की आपल्याला न्याय कुठे मिळेल, तर हा न्याय आपल्याला महिला आयोगात मिळू शकतो। ह्या आसेपोटी एवढा मोठ्या तक्रारीचा बंच घेऊन ती महिला, हे सगळा बंच आहे। ह्याच्यामध्ये त्या महिलेने कोर्टाच्या आदेश, माननीय कोर्टाने दिलेले आदेश आहेत, FIR साठी कंटेम्प्ट ऑफ कोर्टाच्या नोटीस आहेत। अशा सगळ्या पद्धतीच्या सगळ्या या ठिकाणी पुरावे आहेत, CD पासून तर रेकॉर्डिंगपर्यंत सगळी तिने तक्रार माझ्याकडे दिली। अगदी 3.5 वर्षापासून ती प्राची काळे ह्याचा फॉलोअप घेते, हिचे पाठलाग करते, परंतु तिला कसलेही कुठेही कोणत्याही विभागामध्ये तिला कसलीही म्हणजे न्याय मिळाला नाही। शेवटला तिने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची दारं ठोठावली आणि ठोठावली असता आमच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्यांना पण वारंवार फोन केले। शेवटी त्यांनी एवढे फोन केले की त्यांनी फोन घेतला नाही, परंतु त्या पीडित महिलेंनी म्हणणं आहे की त्या त्यांच्याकडे गेल्या आणि गेले असताना त्यांना हे सगळं सांगितलं, परंतु तिथून सुद्धा त्यांनी तिथून हाकलून दिलं। त्यांची कसलीही तक्रार ते ऐकून घेतली नाही आणि ह्याला 3.5 वर्ष झालेली आहेत। अशा कर्तव्य बजावत असणाऱ्या वनरक्षक महिला जेणेकरून आपली जीवाची बाजी लावून म्हणजे संरक्षण करत असतील, तर अशा महिलांवर जर अन्याय होत असेल आणि त्या जर महिला आयोगाकडे मोठ्या आशेने दाद मागण्यासाठी येत असतील आणि जर आयोग त्यांना न्याय देण्यासाठी असमर्थ ठरत असेल, तर नेमकं ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? जेव्हा आम्ही महाआघाडी सरकार होतं, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार दादा होते आणि सगळे एकनाथजी शिंदे, हे सगळे आम्ही एकत्र होतो। तेव्हा आम्ही असताना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने महिला आयोग काम करायचं। त्यावर ज्या घटना घडत होत्या महिलांच्या, अगदी महिला आयोग तिकडे जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिलांना न्याय देत होतं, परंतु 1 वर्ष कंप्लीट झालेली आहे, या ठिकाणी महिलांवर कसलंही काम आयोगाचं नाहीये। मग मला असं हे म्हणायचंय की रुपालीताई चाकणकर नेमकं काय करतायत? मग त्यांना जर पक्षाचंच काम करायचं असेल तर त्यांनी पक्षाचंच काम करावं, आयोगाचं काम करायचं नसेल त्यांनी सरळ सरळ राजीनामा द्यावा। कारण की ह्या तक्रारी फक्त गडचिरोलीच्या नाही, माझ्याकडे अकोल्याची सुद्धा तक्रार आलेली आहे, माझ्याकडे परभणीची सुद्धा तक्रार आलेली आहे, अनेक अमरावतीची सुद्धा माझ्याकडे तक्रार आहे आणि वन विभागच नाही तर कौशल्य विभागातून सुद्धा माझ्याकडे तक्रारी आहेत। फक्त तिकडून नोटीस पाठवली की झालं असं नाही। महिला आयोग हे महिलांच्या संरक्षणासाठी, महिलांचे कर्तव्य हक्क यांच्या हे मिळवून देण्यासाठी काम करतंय आणि महिला आयोग हे पीडिताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचं काम करतंय। आज राज्यातलं जे महिला आयोग आहे हे खरंच महिलांना न्याय मिळवून देण्यामध्ये सक्षम आहे का? नेमकं त्याच्यामध्ये काय राजकीय हस्तक्षेप होतोय, काय आज काय दिसतंय? हे बघा, जेव्हा रुपालीताई चाकणकर महाआघाडी सरकारमध्ये होत्या तेव्हा त्या पदाचा कसलाही त्यांच्याकडे म्हणजे प्रदेशाध्यक्ष पद होतं, ते प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा त्यांनी दिला होता आणि त्या मन लावून तिकडे काम करायच्या 2 वर्ष अगोदर। परंतु 1 वर्षानंतर त्यांनी परत ते मला वाटते प्रदेशाध्यक्ष झाल्या आणि त्यांनी अजितदादा यांनी महाआघाडी सोडली आणि मिंदेकडे गेले तिकडे सरकार स्थापन करण्यासाठी। तिकडे ते उपमुख्यमंत्री झाले आणि तिकडे गेले असताना परत त्यांना मला प्रदेशाध्यक्षांचा त्यांना जबाबदारी दिली गेली आणि ती जबाबदारी पार पडत असताना त्या पक्षाचं काम त्यांचं
पुरुषांचं जास्तीत जास्त चालू आहे. मला तरी असं म्हणजे मी सदस्य म्हणून जबाबदारीने सांगेल की या ठिकाणी महिलांचे या ठिकाणी प्रश्न सुटत नाहीत आणि सोडवले जात नाहीत. मग नेमकं महिला आयोग कशासाठी? म्हणून मी शिंदे सरकारला एकच सांगेल की खरंच हे महिला आयोग तुम्ही जे स्थापन आहे महिलांच्या न्याय हक्कासाठी तर हे बरखास्त केलं पाहिजे. आणि सन्माननीय आमच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे. कारण की जर महिलांना न्यायच मिळत नसेल, कारण की महिलांना आम्ही न्याय देण्यासाठी असमर्थ असू तर महिला आयोगाचा काय फायदा? तुमच्या महिला आयोगाची बैठक किती दिवसापूर्वी झाली नेमके महिलांच्या संदर्भामध्ये आणि अध्यक्षासोबत सगळ्या सदस्यांची बैठक होत असते, ती बैठक कधी झालेली आठवते का तुम्हाला? नेमकं त्या संदर्भात काय काय सूचना दिल्या गेल्या होत्या, काय मांडले गेले का विषय तिथे? मला असं वाटतंय की जेव्हा मी असेच म्हणणं मांडलं होतं की ज्यावेळेस अनेक तक्रारी मी सदस्य म्हणून माझ्याकडे आल्या तेव्हा मी बाईट पण दिली होती की महिला आयोगामध्ये अनेक महिला येतात, त्यांच्या तक्रारी येत आहेत, आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही. अनेक महिला आरोप करतायत की महिला आयोग असमर्थ ठरतंय. आणि ह्याच्यासाठी मी सांगितलं पण होते की रुपाली चाकणकर ताईंना की ताई आपण मिटिंगा घेतल्या पाहिजेत, आपण महिलांच्या किती मॅटर आलेत, कोणकोणत्या संदर्भात आलेत, कशा कौटुंबिक हिंसाचाराच्या किती आहेत, म्हणजे अनेक कर्तव्य पार पडत असलेल्या महिला आपापल्या विभागामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये खरं त्यांच्यावर लैंगिक छळ होतोय का, त्यांना समान काम समान वेतन भेटतंय का, त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी ह्या संदर्भामध्ये जर आपण मीटिंग लावली किंवा किती प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत महिलांचे किती आपण सोडवलेत याचा आपण घ्यायला पाहिजे. त्यावेळेस कसं तरी करून मला असं वाटतंय की काल परवा फक्त मीटिंग पुरतं त्या आल्या आणि निघून गेल्या. हा विषय पण तिकडे झाला. मीटिंगमध्ये विषय घेतले गेले नाही, विषय जे होते तर काही विषय घेतले गेले, पण जी सखोल अशी बैठक व्हायला पाहिजे होती, जी म्हणजे महाराष्ट्रात जे आहे ना, महाराष्ट्र राज्यामध्ये 50% महिला असतात, मग विविध क्षेत्रामध्ये महिला काम करतात, विविध क्षेत्राचे प्रश्न आहेत, तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्याचे म्हणजे आयोगातल्या कर्मचाऱ्याचे प्रश्न असतात, ते सुद्धा या सरकारमध्ये मान्य व्हायला पाहिजे. पण असे कोणतेही त्या अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे प्रश्न प्रलंबित आजही आहेत, कुठलेही प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेले नाही. ते सुद्धा महिला आयोगातील सदस्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, मात्र महाराष्ट्रातल्या ज्या पीडित महिला असतात, ज्या महिला आयोगाकडे खूप मोठी आशा घेऊन येत असतात, तर त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात बैठकीमध्ये काय चर्चा झाली का? त्यावरती रुपाली चाकणकरांचं म्हणणं काय होतं? ज्या जनसुनावण्या आहेत, ज्या आम्ही जनसुनावण्या घ्यायचो जिल्ह्यामध्ये जाऊन, काही शक्य नसायचं. तांड्या वस्तीवरील महिला म्हणजे पाड्यामधील महिला हे येऊन शिनी डायरेक्ट महिला आयोगाला येणं, तक्रार देणं, म्हणून आम्ही स्वतः आयोग म्हणून जिल्ह्यामध्ये जायचो, जिल्ह्यामध्ये जनसुनावणी घ्यायचो. त्या ठिकाणी प्रचंड महिला त्या ठिकाणी आम्हाला यायच्या, तक्रारी द्यायच्या आणि तात्काळ आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या तक्रारी पण आम्ही सोडवायचो. परंतु आज 1 वर्ष झालं ती परिस्थिती म्हणजे कसलीच दिसून येत नाही, कुठलीही दिसून येत नाही. कारण की रुपालीताई आपल्या पक्षाचं काम करण्यामध्ये मग्न आहेत. तर मी एकच महिला आयोग सदस्य म्हणून सांगेल की ताई तुम्ही एक तर अध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि पक्षाचं काम करा. नसेल तर ह्या ज्या महिला गडचिरोलीहून येतात एवढ्या फाईट एवढ्या तक्रारी घेऊन, हीच महिला नाही तर अशा असंख्य महिला आहेत जेणेकरून की माझ्याकडे त्यांच्या तक्रारी अवेलेबल आहेत. आज या पीडित महिलेची मानसिक अवस्था काय आहे? तुम्ही त्यांना भेटलेल्या नेमकी काय परिस्थिती? पीडित महिला आहे रुपाली प्राची काळे. ही महिला स्वतः तिचे पतीला घेऊन म्हणजे दोन्ही दाम्पत्य एकाच विभागामध्ये काम करतात. तिचे पती अश्विन कुमार सोनवणे हे सर्वेक्षक आहेत आणि ही महिला वनरक्षक आहेत. या दोन्ही दाम्पत्यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करण्याला प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्याच विभागातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी भाग पाडलं. आणि हे भाग पाडलं असताना ती महिला प्रत्येक जणाकडे आपली तक्रार मांडत गेली, न्याय मिळवण्यासाठी गेली, परंतु तिथं कुठेही त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी ती महिला आयोगाकडे आली असताना तिथून सुद्धा तिला हाकलून दिलं गेलं. म्हणून मला एवढंच सांगायचंय की मी सुद्धा महाराष्ट्राच्या महिला आयोगाची सदस्य आहे आणि मला खरंच ही शर्मेची बाब वाटतेय आणि ही खेदजनक बाब आहे की अशा पद्धतीने जर महिलाची कुचंबना होत असेल, महिलांना न्याय मिळत नसेल तर अध्यक्ष म्हणून रुपालीताईंनी हा राजीनामा दिला पाहिजे. आणि हे ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत शिंदे सरकारने हे आयोग खरंच बरखास्त केलं पाहिजे आणि खरंच बरखास्त करून या ठिकाणी ह्या महिलांना संबंधित महिलांवर जी होणारी कुचंबना आहे ती जर थांबवू शकत नसतील तर मला वाटते मुख्यमंत्री म्हणून ते सपशेल अपेक्षित ठरलेले आहेत. कारण की ज्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नसतील, महिला अबाधित नसतील तर त्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मुख्यमंत्री शिंदेना सुद्धा काही अधिकार नाही.
आपण पाहिलं महिला आयोगाच्या या सदस्या ॲडव्होकेट संगीता चव्हाण होत्या. यांनी महिला आयोगाचे अध्यक्ष आणि महिला आयोगावरतीच प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय असतील यांनी हा महिला आयोग बरखास्त करावा. त्याचबरोबर ज्या अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली. एकंदरीतच महिला आयोग करतोय काय आणि महिला आयोगाच्या सदस्यांनी हा केलेला गौप्यस्फोट अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे यावरती नेमकं राज्य सरकार काय करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.